स्वयंपाक आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये मी मृणाल पाटील आपले खूप खूप स्वागत करते। आजच्या या भागामध्ये आपण ढाबा स्टाईल फ्लावर वाटाण्याची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत। हे बघत असतानाच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायलाही विसरू नका, म्हणजे मी बनवत असलेल्या सर्व नवनवीन रेसिपीज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग बघूया फ्लावर वाटाणा बनवण्यासाठीचं साहित्य आणि कृती। फ्लावर वाटाण्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी मी इथे हा अर्धा किलो फ्लावर आहे, ह्याच्या मी अशा पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत। हे थोडेसे आपल्याला मोठेच ठेवायचे आहेत, म्हणजे जेव्हा भाजी बनते तेव्हा दिसायला हे खूप छान दिसतात। याबरोबरच मी इथे 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे, हाही मी पाण्यात भिजत ठेवलेला आहे। भाजीला घट्टसरपणा येण्यासाठी मी इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। याबरोबरच मी इथे 1 मोठा कांदा आहे, हा कापून घेतलेला आहे। 1 मोठा टोमॅटो आहे, हाही मी कापून घेतलेला आहे। मूठभर कोथिंबीर आहे, आपण बारीक चिरून घेतलेली आहे। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। तेल मी घेतलेलं आहे। याबरोबरच मसाल्यांमध्ये मी इथे लाल तिखट, धने जिरे पूड, याबरोबरच जिरे, हळद, चवीनुसार मीठ, तेजपत्ता आणि आपण 1 दालचिनीचा तुकडा यामध्ये वापरणार आहोत। तर चला आता आपण याची कृती बघूया। इथे हा मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, यामध्ये साधारणतः मी 2 पळ्या तेल घालणार आहे। पॅन गरम असल्याने तेल लगेच गरम होतं। इथे आपण जो फ्लॉवर धुवून घेतलेला होता हा मी किचन टॉवेलने स्वच्छ करून घेतलेला आहे। आपण स्वच्छ करून पुसून घेतलेला फ्लॉवर सर्वप्रथम तेलामध्ये हलकासा फ्राय करून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण हे फ्लॉवर आता फ्राय केलेले आहे। त्याचा खूप जास्त रंग आपल्याला बदलू नाही द्यायचा आहे। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। फ्लॉवर आपण फ्राय करून घेतलेल्या तेलामध्येच आता आपण फोडणी करून घेऊ। सर्वप्रथम 1 तेजपत्ता आणि 1 छोटा तुकडा दालचिनी मी घालते। यामध्येच अंदाजे 1 चमचा मी जिरे घालणार आहे। जिरे छानसे असे तडतडले की यामध्ये आपण कांदा घालूया। कांदा आपण मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत। कांदा आता आपला मऊ झालेला आहे। यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट मी घालते। ही आपण ह्याचा उग्रपणा कमी होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया। आलं लसूणची पेस्ट आता परतली आहे, यामध्ये मी टोमॅटो घालते। टोमॅटो घातल्यानंतर लगेचच मी यामध्ये हे हिरवे वाटाणेही घालणार आहे, म्हणजे आपल्याला या सगळ्याबरोबर छान असे मिक्स होऊन थोडेसे असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। साधारणतः 2 ते 3 मिनिटं आपण हे वाटाणे यामध्ये परतणार आहोत। 2 ते 3 मिनिटं आपण आता हा वाटाणा परतलेला आहे।
टोमॅटोही आपले बऱ्यापैकी मऊ झालेले आहेत. आता यामध्ये एक एक करून आपण मसाले ॲड करूया. सर्वप्रथम मी एक छोटा चमचा हळद घालते. छोट्या चमच्याच्या प्रमाणाने 3 ते 4 चमचे मी धने पावडर घालणार आहे. या भाज्यांमध्ये धने पावडर खूपच छान लागते. याबरोबरच एक मोठा चमचा मी यामध्ये लाल तिखट घालणार आहे. लाल तिखटाचं प्रमाण आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो. हे सर्व एकत्र करून मसाल्यांना खमंग वास येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतायचे आहेत. यामध्येच मी आपण घेतलेली जी कोथिंबीर आहे त्यातली अर्धी कोथिंबीर घालणार आहे. मसाला आपला खमंग असा परतला गेला आहे. याला मस्त असा सुगंध येत आहे. यामध्ये या स्टेजवर आपण हे फ्राय करून घेतलेला जो फ्लॉवर आहे तो घालू. हे सर्व जिन्नस एकत्र आपण मस्त असे मिक्स करूया. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालू. यामध्ये मी आता 1 ग्लास कोमट पाणी घालणार आहे. पाण्याचं प्रमाणही आपण आपल्याला भाजी कितपत दाट हवी आहे यानुसार कमी जास्त करू शकतो. भाजीला हळूहळू उकळी यायला लागली आहे. ह्यामध्ये मी आपण वाफवून घेतलेला हा जो बटाटा आहे हा असा हातानेच किवचून घालणार आहे, ज्यामुळे या भाजीला चव तर चांगली लागतेच आणि भाजी छान अशी दाटसर होऊन येते. भाजीला आता छान अशी उकळी यायला लागलेली आहे. मीडियम फ्लेमवर मी यावर आता झाकण ठेवते आणि एक 2 ते 3 मिनटं आपण याला आता चांगली वाफ येऊ देऊ. पहिल्यांदा भाजी आपली छान अशी आता एकजीव झालेली आहे. मस्त अशी आपली भाजी आता शिजलेली आहे. या आपल्या भाजीला थोडासा ढाबा स्टाईल टेस्ट देण्यासाठी आपण याला स्मोकी फ्लेवर देऊया. यावर किंचितसे मी तेल सोडणार आहे आणि लगेच यावर आपण झाकण ठेवून 1-2 मिनटं हा कोळशाचा धूर ह्यामध्येच ठेवू. यामुळे आपल्या भाजीला छान असा स्मोकी फ्लेवर येतो. मी आता गॅस बंद करणार आहे आणि ही भाजी आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. धाबा स्टाईल फ्लावरची आपली भाजी तयार झालेली आहे. ही भाजी आपण आपल्या घरी नक्की करून बघा
आणि आपल्या प्रतिक्रिया मला सांगायला विसरू नका. आणि अजूनही जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, म्हणजे मी बनवत असलेल्या सर्व रेसिपीज आपल्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचत राहतील. थँक्यू.